नमस्कार, मी शनाया. राजकारणात कधी काय घडेल, कोण कधी कोणत्या पक्षात जाईल, याचा अंदाज लावणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. आणि अशातच पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे एक नाव. ते म्हणजे प्रियंका चतुर्वेदी. काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या आक्रमक आणि स्पष्ट वक्त्या नेत्या म्हणून त्यांची ओळख निर्माण केलेल्या प्रियंका चतुर्वेदी आता भाजपच्या वाटेवर आहेत का, हा प्रश्न सध्या जोरात चर्चेत आहे. पण ही चर्चा अचानक सुरू झालेली नाही. यामागे एक मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. ती समजून घेतली तरच पूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. प्रियंका चतुर्वेदी यांचा राजकीय प्रवास पाहिला तर त्यांनी सुरुवात केली ती इंडियन नॅशनल काँग्रेसमधून. 2010 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि 2013 मध्ये त्या पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या देखील बनल्या. टीव्ही डिबेट्स मध्ये त्यांनी आक्रमकपणे पक्षाची बाजू मांडली. सोशल मीडियावर देखील त्या खूप सक्रिय होत्या. पण 2018 मध्ये मथुरामध्ये घडलेला एक प्रसंग त्यांच्या आयुष्यात टर्निंग पॉइंट ठरला. काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांकडनं त्यांच्याशी गैरवर्तन झालं. त्यांनी तक्रार केली, कारवाई झाली, कार्यकर्ते निलंबित देखील झाले. पण काही दिवसांनी त्यांनाच पुन्हा पक्षात घेतलं गेलं आणि इथूनच प्रियंका चतुर्वेदींचा काँग्रेसवरील विश्वास डळमळीत झाला. त्यांनी उघडपणे सांगितलं, महिलांचा सन्मान नसेल तर त्या पक्षात राहणं अशक्य आहे. आणि शेवटी त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. यानंतर त्यांनी प्रवेश केला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये. त्यांनी सांगितलं की महिला सुरक्षा, तरुणांचे भविष्य, रोजगार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हेच त्यांचे मुद्दे आहेत आणि हेच शिवसेनेचा देखील अजेंडा आहे. शिवसेनेत आल्यानंतर त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्या पक्षाच्या आक्रमक महिला चेहऱ्यांपैकी एक बनल्या. राज्यसभेत खासदार म्हणूनही त्यांना संधी मिळाली आणि त्यांनी पक्षाची भूमिका ठामपणे मांडली देखील. पण आता पुन्हा एकदा राजकारणात ट्विस्ट दिसतोय. महाविकास आघाडीतून राज्यसभेवर पुन्हा संधी न मिळाल्याची चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर पक्षांतर्गत नाराजी असल्याच्या चर्चा देखील रंगल्या आहेत. आणि त्यातच एक मोठी घटना घडली आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी थेट भाजपच्या नारी शक्ती वंदन अधिनियम या मोहिमेला मिस कॉल देत पाठिंबा दिलाय. ही गोष्ट साधी नव्हती, कारण ही मोहीम होती ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली. या पाठिंब्यानंतर लगेचच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रियंका चतुर्वेदी यांच्या घरी भेट दिली. पुष्पगुच्छ देत त्यांचं कौतुक देखील केलं आणि या भेटीला सदिच्छा भेट असं नाव दिलं गेलं. पण राजकारणात अशा भेटी फक्त औपचारिक असतात का, की त्यामागे काहीतरी मोठं राजकीय समीकरण असतं? हा प्रश्न इथूनच सुरू होतो. दरम्यान राज्यसभा निवडणुकीत शरद पवार यांना संधी देण्यात आली आणि शिवसेना ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदींना पुन्हा संधी मिळालेली नाही. यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चा ज्या आहेत त्या आणखीनच वाढल्या. आदित्य ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी मिळावी अशी भूमिका देखील घेतली होती, पण तरीही त्यांना संधी मिळालेली नाही. आता सगळ्यात मोठा प्रश्न तो म्हणजे प्रियंका चतुर्वेदी भाजपमध्ये जाणार का? राजकारणात अशा गोष्टी एका दिवसात घडत नाहीत. त्यासाठी आधी संकेत दिसायला लागतात आणि इथे संकेत स्पष्ट आहेत. ते म्हणजे भाजपच्या मोहिमेला उघड पाठिंबा, भाजप नेत्या थेट घरी जाणं, भेट देणं, स्वतःच्या पक्षात संधी न मिळाल्याची चर्चा आणि वाढती नाराजी. हे सगळं जर एकत्रित पाहिलं गेलं तर काहीतरी मोठं घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण दुसरी बाजू देखील तितकीच महत्वाची आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी अजून अधिकृतपणे भाजपमध्ये जाण्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही किंवा भूमिका मांडलेली नाही. आणि भारतीय राजकारणात चर्चा आणि प्रत्यक्ष निर्णय यामध्ये खूप फरक असतो. काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की हा फक्त दबाव तंत्र असू शकतो, पक्षाला संदेश देण्यासाठी की माझी दखल घ्या, मला योग्य संधी द्या. तर काहींचं मत आहे की योग्य वेळ आणि ऑफर मिळाल्यास त्या मोठा निर्णय घेऊ शकतात, कारण त्यांनी यापूर्वी देखील तत्वांवर पक्ष बदललेला आहे. शेवटी एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की प्रियंका चतुर्वेदी या पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. त्यांचा पुढचा निर्णय फक्त त्यांच्या करिअर पुरता मर्यादित राहणार नाही, तर तो महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणावर देखील परिणाम करणारा ठरू शकतो. कारण राजकारणात कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू कधीही नसतात, असतात फक्त ते बदलणारे समीकरण. आणि योग्य वेळ आता पाहायचं एवढंच की पुढचं पाऊल प्रियंका चतुर्वेदी काय टाकतात. त्या भाजपकडे वाटचाल करणार की शिवसेनेतच नवा डाव खेळणार? तुम्हाला काय वाटतं? चतुर्वेदी शिवसेनेत राहणार की भाजपमध्ये जाणार? तुमचं मत कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.